आपल्या आयुष्याची किती स्वप्न बघतो ना. आपण आपल्या आयुष्याचं एक लेख बनवून ठेवतो. त्यामध्ये आपण कधी कधी ठरवतो की आपल्याला असं करायचं आहे. आपल्याला आयुष्यात खूप छान काहीतरी करायचं आहे आणि स्वतःचं आणि घरच्यांचं नाव खूप मोठं करायचं आहे. अशीच काही स्वप्न घेऊन एक मुलगी जी मुंबईला आली होती. तिचं नाव होतं अरुणा शानबाग. ही घटना आहे 1973ची. अरुणा शानबाग ही केएम हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. अतिशय हुशार अशी मुलगी होती. तिची स्वप्न ही फार मोठी होती. तिला लंडनला जाऊन पुढचा अभ्यास करायचा होता. काही दिवसांमध्येच तिचं लग्नही होणार होतं. तिथल्याच एका डॉक्टर सोबत तिचं लग्न ठरलं होतं. ती फार खुश होती. आयुष्याला घेऊन एक वेगळं वळण येणार म्हणून ती नेहमी रोज रोज नव्याने एक पायरी चढत होती. पण तिला काय माहिती की तिच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी येणार आहे ज्याने तिचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. तर चला, मी हर्षू क्राईम बोलते ह्या स्टोरी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की बघा. घडलं असं होतं की अरुणा शानबाग ही एक वेळा नाईट ड्युटीला होती. सगळे वॉर्ड तिचा चेक करून झाला. त्यानंतर ती एक बाजूच्या खोलीमध्ये तिला काहीतरी होताना दिसलं. तिथे ती गेली आणि तिने झाकून पाहिलं तर तिथे औषधांची तस्करी चालू होती. म्हणजेच औषधं बाहेर नेऊन विकण्याचा प्रयत्न चालू होता. आणि हे आजपासून नाही तर हे कित्येक वर्षांपासून चालू होतं. पण तिला आत्ता तिच्या डोळ्यासमोर दिसलं. तिने पटकन तिथे जाऊन तिथल्या वॉर्ड बॉयला सांगितलं की तुम्ही हे जे करताय ना हे फार चुकीचं आहे. आणि तिने ह्याच वॉर्ड बॉयची कंप्लेंट तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या वॉर्ड बॉयवरती कारवाई केली आणि त्याला एक शेवटची वॉर्निंग देण्यात आली. शेवटची वॉर्निंग देऊन त्याला नंतर कामावर ठेवण्यात आलं आणि हेही सांगितलं ह्यापुढे जर तू असा काही करताना पकडला गेलास तर तुला नोकरीवरून काढण्यात येईल. त्या वॉर्ड बॉयने तेव्हा शांतपणे विषय संपवला. पण नंतर त्याच्या डोक्यामध्ये राग होता, तो अरुणाबद्दल. एक दिवशी अरुणा ही नाईट ड्युटीला होती. ती नेहमीप्रमाणे त्यांचा नर्स रूम जो होता तिथे थोडा वेळ आराम करण्यासाठी जात होती आणि ती गेली रूम मध्ये. पण तिथे कोण होतं माहितीये का? तिथे तोच वॉर्ड बॉय सोहनलाल हा लपून बसला होता. त्याच्या हातामध्ये लोखंडाची साखळी होती. जशी की अरुणा त्या रूम मध्ये गेली तसंच सोहनलालने तिच्या गळ्याला साखळी आवळली आणि तिचा गळा पूर्णपणे आवळून टाकला साखळीने. तिने स्वतःला खूप वाचवण्याचा प्रयत्न केला. तिने हात मारले, पाय मारले, पण नेमकं ती त्याच्या शक्तीपुढे ती काहीच करू शकली नाही. आणि तिचा हा गळा आवळल्यामुळे तिचा ऑक्सिजन जो आपल्या मेंदूला जो पुरवठा होतो तो होण्याचा बंद झाला. सोहनलालने इतक्यातच तिथे थांबला नाही तर त्याने तिच्यावरती बलात्कारही केला आणि त्याने तिला त्या तशाच अवस्थेत तिथेच सोडून निघून गेला. सकाळी जेव्हा सफाई कर्मचारी आले तेव्हा जेव्हा त्यांनी अरुणाला अशा अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी आरडाओरडा केली. त्यांच्या नर्सला बोलवलं, डॉक्टरांना बोलवलं की हे काय झालं म्हणून. पोलीस कंप्लेंटही झाली. नंतर सगळी विचारपूस केल्याच्या नंतर माहिती पडलं की हे सोहनलालने केलेलं आहे. पण का केलं तर ही त्याची कंप्लेंट केली होती म्हणून. पण अरुणा शानबाग ही तिच्यासोबत घडलेल्या घटनेने एवढी विचारात गेली होती
की ती त्या गोष्टीमधून बाहेर निघायलाच तयार नव्हती. ती 1, 2, 3, 4 वर्ष नाही, तर ती पूर्ण तिच्या आयुष्याची 42 वर्ष तिने त्या केम हॉस्पिटल मधल्या एका बेडवरती काढलेली. तिच्यासोबत जी घटना घडली होती ना, ती तिच्या डोळ्यासमोरून जातच नव्हती. ना तिला ती कोणाला सांगता येईना, ना कोणाला बोलता येईना. फक्त आणि फक्त ती मृत्यूशी लढत होती. पण ह्याच्यामध्ये सोहनलालचं काय झालं? सोहनलालला न्यायालयाने हत्या करण्याच्या आरोपामध्ये आणि औषधांची तस्करी करण्याच्या आरोपामध्ये काही वर्षांची शिक्षा दिली. त्याने त्याची शिक्षा भोगलीही आणि तो बाहेर आला. त्याने आपलं नाव, पत्ता, स्वतःची वेशभूषा सर्व त्याने बदललं आणि तो नवीन नावाने पुन्हा त्याचं आयुष्य सुरू करू लागला. त्याने तर त्याचं आयुष्य सुरू केलं, मात्र इथे मागे जी अरुणा तिच्या मृत्यूशी लढते आहे, ती एकाच बेडवरती आहे. तिने तर तिचं आयुष्य पूर्ण गमावून टाकलं ना. एकाच सत्याच्या गोष्टीसाठी तिने तिचं पूर्ण आयुष्य तिला गमवावं लागलं. कसं असतं ना, आपल्यासोबत जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा आपलेच लोक आपली साथ सोडून जातात. ही गोष्ट खरी आहे आणि ही गोष्ट घडलेली आहे अरुणासोबत. जो तिचा नवरा होता, जो तिच्याशी लग्न करणार होता काही महिन्यांमध्येच, जशी तिच्यासोबत ही घटना घडली ना, त्यानेही तिची साथ सोडून टाकली आणि त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. कारण त्याला माहिती होतं की ही या घटनेमधून निघणार नाही आहे आणि मी हिच्यासाठी एवढे वर्ष थांबू शकत नाही. म्हणून त्यानेही त्याचं आयुष्य व्यवस्थित सुरू केलं. त्याने मागे वळून पाहिलंही नाही की आपण ज्या मुलीशी लग्न करणार होतो ती आज ह्या अवस्थेमध्ये आहे. दुसरी गोष्ट ही की तिच्या घरच्यांनीही थोडे दिवस आले तिला पाहायला, पण नंतर तिला येणं बंद केलं. तिची फक्त आणि फक्त सेवा तिथले जे नर्स होते, तिचे जे सहकर्मचारी होते, त्यांनी तिची 42 वर्ष सेवा केली. तिचे कपडे बदलण्यापासून, तिला अंग तिचं पुसण्यापासून, तिला औषध देण्यापासून, तिला जेवण देण्यापासून सर्व आणि सर्व तिथल्या फक्त आणि फक्त सहकर्मचाऱ्यांनी केलं. शेवटी अखेरला 2015ला अरुणा शानबांची मृत्यूशी झुंजही संपली आणि तिने अखेरचा श्वास घेतला आणि तिने तिचा जीव सोडला. ह्या पूर्ण गोष्टीमध्ये तुम्हाला काय वाटतं? अरुणा शानबागची काही चुकी होती का ह्यामध्ये? चूक करणारा त्याने चूक केली, शिक्षा भोगली आणि त्याने त्याचं आयुष्य पुन्हा नवीन सुरू केलं. पण ह्यामध्ये जिनी तिच्या आयुष्याची खूप छान स्वप्न बघितली होती, तिला लंडनला जाऊन पुढचा अभ्यास करायचा होता, तिथे तिची काहीच स्वप्न पूर्ण नाही करू शकली, फक्त एका गोष्टीमुळे की तिने जो हॉस्पिटलमध्ये औषधांची तस्करी चालायची त्याच्याविषयी तिने मुद्दा उचलला होता म्हणून. तर चला, थँक्यू. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ती आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही. अशा नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे रोज. थँक्यू.